लहानपणी आपल्याला आई-वडील फक्त एकच गोष्ट शिकवतात, की गेममध्ये हारलास तर हार, पुढे चांगली मेहनत कर, इमानदार राहा किंवा प्रामाणिकपणा ठेव गेममध्ये किंवा हार पचवायला शिक. हे आई-वडील आपल्याला सांगतात. पण आजच्या रुचिताच्या गेमवरून समजते, की तिला हार पचवता येत नाही. खेळाडू म्हणून खूप मागे आहे आणि और जो मेंढक फुदक रहे हैं रुचिता के नाम से, रुचिता इज द बेस्ट प्लेयर, बेस्ट प्लेयर, बेस्ट प्लेयर. एखाद्या प्लेयरमध्ये इमानदारीपणा पण नाही आहे, प्रामाणिकपणा नाही आहे. ते कसली प्लेयर रे, कसले तुम्ही फुदकत आहात. रुचिता बेस्ट प्लेयर, बेस्ट प्लेयर, बेस्ट प्लेयर. जेव्हा विशाल चाबी वगैरे घेतलं, चांगला गेम वगैरे खेळला, चालाकीने चाबी घेतलं, दुसऱ्यांची उमेदवारी होती ते स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि पूर्ण घरांनी त्याला चांगलं घराच्या बाहेर काढलं, कचऱ्यासारखे बाहेर त्याची कॅप्टन्सी फेकली आणि त्याचा इगो हर्ट झाला, की यार काल तो संकेत आला, त्या लोकांनी संकेतला एक चान्स दिला, पण मी आतापर्यंत एकही वेळा कॅप्टन झालो नाही. तेव्हाच त्याचे पूर्ण जो इगो होता हर्ट झाला. तेव्हा त्याचाच प्लॅन होता, की रुचिता बनली, सोनाली बनली, राखी बनली तरी चालेल, परंतु आपण संकेतला बनवू देऊ शकत नाही, कारण की संकेतला बनवून दिल्यानंतर माझा इगो हर्ट होईल आणि माझा इगो हर्ट झाला हे मी पचवून घेणार नाही. तर रुचिताला मॅन्युप्लेट करून रुचितानं स्वतःचा गेम सोडून फक्त संकेतच्या मागे लागली आणि संकेतनं ज्या प्रकारे चतुराईनं आपला गेम खेळला, चतुराईनं तो समोर गेला, चतुराईनं आपला धागा सोडून तो समोर गेला, त्याला म्हणतात खरा गेम. आणि संकेत त्यावर वारंवार म्हणत होता, की गेम मला अडकायचं नाही, गेम स्वतःचं कोड सॉल्व करून पुढे जायचं आहे. तरी ह्या मूर्ख मुलांना समजत नाही आणि स्वतःची रस्सी सोडून त्याला फक्त त्याला अटक करायला किंवा त्याला प्रॉब्लेम द्यायला ती समोर आली आणि स्वतःचा गेम नासाडी केला. एकही गेम चांगला खेळत नाही. काय ते मतलब ते छी ॲज अ प्लेयर म्हणून पण छी आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल, की राखीला तिला होऊ द्यायचं असेल, सोनालीला मतलब दीपालीला होऊ द्यायचे असेल, तर तुम्हाला खरंच वाटते तिचा फक्त जो इगो आहे हे विशालचा हर्ट झाला. विशालचा इगो हर्ट झाला, मतलब माझा बी इगो हर्ट झाला. आणि तिकडे त्या माकडाने वरून विशालने हिला म्हटलं, की जा रुचिता जा, पड, त्याला प्रोटेक्ट कर, त्याला बाहेर जाऊ, त्याला थांबव. आणि ही आपली स्वतःची रस्सी सोडून, स्वतःचा मूर्खपणा सोडून त्याला पकडायला गेली आणि स्वतःचा गेमाची नासाडी केला. ह्याला म्हणतात द वर्स्ट प्लेयर एव्हर.